गणपती बाप्पा आणि गौराईंच्या आगमनानिमित्त मी यावर्षी सोलर पॅनल आणि पवनचक्कीचा वापर करून खास डेकोरेशन केलं आहे. यातून मी निसर्ग आणि विज्ञान एकत्र जोडून दाखवलं आहे. इथे मी विहीर दाखवली आहे, जिथून शेतीसाठी पाणी घेतलं जातं. आपल्या जीवनाचा आधार म्हणजे पाणी आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शेतीला पाणी मिळालं तर पीक येतं आणि अन्नधान्य तयार होतं. त्यामुळे शेतकरी आणि निसर्गाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. इकडे मी हॉस्पिटल, घर आणि शाळा दाखवलं आहे. यावरती सोलर पॅनल ठेवले आहेत, ज्यामुळे दिवे, पंखे, टीव्ही आणि हॉस्पिटलची उपकरणं सौर ऊर्जेवर चालतात. कारण आजच्या काळात सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ऊर्जा आहे. या बाजूला रस्त्यावर मी विजेचे खांब दाखवले आहेत. सोलर एनर्जीमुळे दिवे चालू आहेत. ही हरित ऊर्जा भविष्यासाठी उपयुक्त आहे. अशा प्रकारे आपण स्वच्छ ऊर्जेचा वापर करून आपल्या खेड्यांना आणि शहरांना उजळवू शकतो. एका सोलर एनर्जीमुळे शेती, शिक्षण, आरोग्य आणि रस्ते, दिवे सगळे काही शक्य आहे. हीच खरी भविष्यातली स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा आहे. सोलर पॅनलबरोबरच पवनचक्कीही दाखवली आहे. वाऱ्यापासून वीज निर्माण होते हे यामधून स्पष्ट होतंय. या डेकोरेशनमधून आपल्या सर्वांना एकच संदेश मिळतो की निसर्ग, विज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा यांचा योग्य वापर केला तर आपलं भविष्य सुंदर आणि उज्ज्वल होऊ शकतं. तुम्हाला हे डेकोरेशन आवडले का? व्हिडिओ आवडला का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.